छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय दौरा केला तेव्हा ह्याचं काय कनेक्शन होतं का, ते विजयनगरच्या साम्राज्यातनं गेले का, तिथे काही घडलं का. फार उत्तम पद्धतीने लिहिलेली, रिसर्च केलेली आणि रचलेली कादंबरी ही डॉक्टर प्रकाश कोयडे यांनी लिहिलेली आहे. पुण्याचेच आहेत ते. आणि त्यांनी जे काही ते बांधलंय हिस्ट्रीला, आपल्या संस्कृतीला, त्यात विजयनगर ह्याचा एक विषयच असं त्यांनी एकत्र पूर्ण या थॉट्सला, या आयडिओलॉजीजला आणलंय. एक नक्की सांगेन मी लोकांना की हा खजिना सुरतेचा लुटेचा खजिना नाही आहे. कारण रायगडावर आपण सगळेच गेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्रात राहिलेला व्यक्ती जर रायगडावर गेला नसेल तर म्हणजे मला आश्चर्य वाटेल. पण बाहेरनं येऊन लोकांनी महाराजांचा इतिहास बघावा, ते अनुभवावा, तिथे येऊन त्या जागी, त्या वास्तूत उभं राहावं. पंजाबला खूप पाहिलं हिंदी सिनेमा. आपण UP बिहारमध्ये पण खूप गेलेलो आहोत, फिरलो आहोत. पण फार महाराष्ट्राला हिंदी सिनेमात पाहिलं नाही. तर ते बघणं गरजेचं आहे. नमस्कार, क्विक टॉक्सच्या आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आपलं कल्चर, भाषा, संस्कृती यावर खूप वेगवेगळ्या माध्यमातून बोललोय. आणि जे या आधीचे पॉडकास्ट झाले त्यात एक गोष्ट कायम आपण बोललोय, ती म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, पूर्ण जगभरात गेली पाहिजे. आणि हाच प्रयत्न आहे डिझनी प्लस हॉटस्टार आणि आदित्य सरपोतदार यांचा. ते एक नवीन सिरीज आणतायत ज्याचं नाव आहे सिक्रेट ऑफ शिलेदार्स. तर आज आदित्य सरांसोबत आपल्याला खूप छान गप्पा मारायला मिळणार आहे आणि आय एम शुअर की काही सिक्रेट्स पण रिव्हील होतील. आय होप सो तू प्रश्न विचारशील, त्यात जर काही सिक्रेट्स दडल्या असतील तर मी त्या रिव्हील करायचा प्रयत्न नक्कीच करेन. नक्की. सर, मला पहिले हेच विचारायचं आहे की मराठी कादंबरी आहे आणि हिंदी वेबसिरीज आहे, तर आय एम शुअर की याच्यामध्ये काहीतरी चॅलेंजेस असणार आहेत. 100%. तर सगळ्यात म्हणजे ह्याच पुस्तकावर आपण वेबसिरीज करावी, हा थॉट कुठून आला? आता हा बघ, हे 2 प्रश्न आहेत आणि मला हे दोन्ही प्रश्न माझ्या पोस्टखाली, मी ह्याचं ट्रेलर, टीजर, पोस्टर टाकलं तेव्हा खूप लोकांनी विचारले. सो मला वाटतं हा खरं हे उत्तर त्या सगळ्यांनाच असेल की पुस्तकावर, या कादंबरीवर का करावं असं वाटलं. तर ह्याचं पहिलं उत्तर हेच असेल की फार उत्तम पद्धतीने लिहिलेली, रिसर्च केलेली आणि रचलेली कादंबरी ही डॉक्टर प्रकाश कोयडे यांनी लिहिलेली आहे. पुण्याचेच आहेत ते. हुशार लेखक आहेत, व्यक्तिमत्व म्हणून खूप हुशार आहेत. आणि त्यांनी जे काही ते बांधलंय हिस्ट्रीला, आपल्या संस्कृतीला, आपल्या हिंदू, भारतीय आणि मराठा या तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र आणलेल्या, त्यात विजयनगर ह्याचा एक विषयच असं त्यांनी एकत्र पूर्ण या थॉट्सला, या आयडिओलॉजीजला आणलं आहे. फार कमालीचं काल्पनिक त्यांनी एक विश्व उभं केलं आहे. आणि त्याला जोड पण त्याला ॲक्च्युली रिअल फॅक्ट्सची पण आहे, खऱ्या घडलेल्या घटनांची पण आहे. सो मला हे पुस्तक वाचताना ना, मला त्यातला ड्रामा हा व्हिज्युअल दिसला. मला असं वाटलं की ह्याचा शो, ह्याचं सिरीज, ह्याचा सिनेमाच होऊ शकतो. आणि झालाच पाहिजे आणि का कुणी केलं नाही आहे. सो त्याचे जेव्हा राईट्स आले, दशमी प्रोडक्शन्स म्हणून प्रोडक्शन कंपनी, त्यांच्याकडे जे राईट्स आले तेव्हा मी फार एक्साईट झालो की हे आपण केलंच पाहिजे. आणि अजून जास्त एक्साइटमेंट वाढली जेव्हा कळलं की हॉटस्टारलाही पण त्यात इंटरेस्ट आहे. कारण ॲडव्हेंचर, ट्रेजर हंट हा जॉनर कुणीच केला नाही आहे हिंदीमध्ये. आपण हॉलिवूडमध्ये खूप पाहिलंय, खरं साऊथमध्ये पण केलंय, पण आपण हिंदीत कधीच केलं नाही आहे. सो त्यांना ते हिंदीत करायचं होतं आणि ते म्हटलं की पहिला शो असेल हा हिंदीतला, जो ट्रेजर हंटमधला सेटअप शो असेल आणि वेगळ्या जॉनरमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर तुम्हाला हा चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करायचं आहे तर प्लीज करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर त्यामुळे ते घडून आलं. चॅलेंज एक्सेप्टेड होतं. आणि हे हिंदीत का केलं, हे मराठीतली कादंबरी असून. तर हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारला आहे की मराठीतच का केलं, हिंदीतच का केलं. आता कसं आहे ना, बघ, मी 16 वर्ष मराठी सिनेमे बनवले, तर आता मराठीत का नाही केलं ह्याचा प्रश्न मला असं नसेल की मला मराठी नाही करायचं आहे. हा तर म्हणजे हे कोणी विचार पण असा करणं चुकीचं आहे की मी का नाही करणार. मी 16 वर्ष मराठी करत आलोय, मला फार आवडेल मराठीत करायला. मी इमिजिएटली चला उद्या करूया असं म्हणेन. काय होतं ना, मराठीमध्ये अनफॉर्च्युनेटली थोडं लिमिटेशन बजेटचं येतं. कारण मराठीचं मार्केट, आणि बघ कसं आहे, ते मार्केट सप्लाय डिमांडचा खेळ आहे. आता हा आपण म्हणतो की अरे सैराट सारख्या पिक्चरनी 5 कोटीत बनलेला पिक्चर 100 कोटी केला. त्यांना बनवताना माहीत नव्हतं 100 कोटी करणार आहे, पण त्यांचं जे गणित आहे ते 5 कोटीत बसवण्याजोगंच होतं. आज हा शो करण्याचा एक बजेट आहे, त्याला एक रिक्वायरमेंट आहे. ती रिक्वायरमेंट, तेवढी गुंतवणूक, तेवढा पैसा ह्याच्यात टाकणं आणि एक लिमिटेड मार्केटपर्यंत पोहोचवणं, हे कुठेतरी कमर्शियल गणित प्रोड्युसरचं बसत नाही. माझी इच्छा किती असली तरी प्रोड्युसर म्हणून पण, एक प्रोडक्शन कंपनी म्हणून पण, एक प्लॅटफॉर्म म्हणून पण त्यांना ते वाटलं की हा खूप खर्चिक शो आहे, हा महाग आहे शो, आणि ह्याचा आवाका लिखाणातच एवढा आहे की त्याला जस्टिफाय करायचं असेल तर त्याच्यावर तो खर्च करणं गरजेचं आहे. म्हणून हा जर हिंदीत केला तर आपण मोठ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू आणि तेवढं बजेट त्याला मिळेल. आणि त्या एकमेव कारणामुळे तो हिंदीत झाला.
पण ही गोष्ट म्हणजे चांगलीच आहे की आपल्याला जास्त एक वायडर ऑडियन्स पर्यंत पोहोचता येते. आपल्या महाराजांची रिलेटेड एक स्टोरी येते, आपल्याला पूर्ण भारताला सांगता येते त्या निमित्ताने. नक्कीच आहे बघ, मला त्याचं कौतुक आहे या गोष्टीचं, की जर माझे कलाकार आहेत, माझे लेखक आहेत, माझे तंत्रज्ञ आहेत, ह्या सगळ्यांनी ही कथा जगली. म्हणजे कुठेतरी मी त्यांना सगळीच प्रत्येकाला जेव्हा रायगडावर घेऊन गेलो आहे, मी त्यांना जेव्हा कुठेही अशा ठिकाणी घेऊन गेलो जी हिस्टॉरिकल जागा आहे, त्याचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. कारण माझी खूप मोठ्या प्रमाणात एक नॉन मराठी टीम होती. कलाकार मराठी आहेत बरेच, पण टेक्निशियन्स खूप नॉन मराठी होते. आणि मला असं वाटतंय की त्यांनी जे एक्सपिरियन्स केलं अशा ठिकाणी जाऊन, ते प्रेक्षक नॉन मराठी प्रेक्षकांनी पण करावं. की कारण रायगडावर आपण सगळेच गेलो, म्हणजे महाराष्ट्रात राहिलेला व्यक्ती जर रायगडावर गेला नसेल तर म्हणजे मला आश्चर्य वाटेल. पण बाहेरनं येऊन लोकांनी महाराजांचा इतिहास बघावा, ते अनुभवावा, तिथे येऊन त्या जागी त्या वास्तूत उभं राहावं, हा प्रयत्न पण आहे कुठेतरी. पण हे पण नक्कीच आहे की खरं हे हिंदीत करताना जास्ती चॅलेंजिंग पण आहे. कारण भाषा ही इमिजिएट अशी सोपी ॲडजस्टमेंटवाली नाही आहे. बरोबर आहे. आणि लिटरल ट्रान्सलेशन नाही होऊ शकत. कारण मराठीत ज्या सहजतेने आपण महाराजांबद्दल बोलू शकतो, त्यांचं वर्णन करू शकतो, त्याच्याबद्दल त्या खजिन्याबद्दल बोलू शकतो, ते हिंदीत बोलणं थोडंसं अवघड ऐकायला पण होतं. त्याला सहज सोपं करणं हे पण एक चॅलेंजिंग वेगळाच भाग आहे. तर ॲज अ फिल्म मेकर तुम्हाला विचारलंस तर मी हे मराठीतच विचार केलेला शो आहे, जो हिंदीत शूट केला आहे. विचार हा मराठी माझा अजूनही आहे की हा शो माझ्यासाठी एक महाराजांचा मराठीच शो आहे, मराठीच भाषेतला एक कंटेंट आहे. पण तो मोठ्या ऑडियन्सपर्यंत पोचावा, तो चांगला, अजून अधिक चांगला व्हावा, तो थोडा भव्य व्हावा, यासाठी तो हिंदीत केला आहे. आणि जर हिंदी प्रेक्षक, मराठी प्रेक्षक जर आपल्या कल्चर बाबतीत त्यांना जरा एक डोकावता जरी आलं, थोडं बघता आलं आणि त्यातनं एक वेगळी एक्साइटमेंट तयार झाली, तर मग तोच आनंद आहे मला. सर, तुम्ही बोलताना 2दा-3दा खजिना हा शब्द मी ऐकलाय, तर मला याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. खजिना आता कसं आहे, आता आपण लहानपणापासून खजिन्याबद्दल इतक्या कथा, गोष्टी, काल्पनिक असो, काही सत्य, काही असत्य, काही त्याचे व्हर्जन्स आहेत, केवढे आवडती गोष्ट असते राजा राणी. हो, एकदम खजिना म्हटलं तर. पण लहान असताना तर असं कोणीच नाही ज्यांनी तो खजिन्याचा खेळ खेळला नाही, की अरे आपण ते ट्रेजर हंट म्हणतो ना त्याला, की छोटे छोटे क्लूज कुठे लपवलेत आणि आपण जाऊन शोधलेत ते. किंवा मला अजून आठवतं की लहान असताना आम्हाला कुठेतरी कळलं होतं की मी पुण्याचा आहे, तर पुण्याच्या टेकडीवर खजिना आहे, तर आम्ही टेकडीवर काही खजिना शोधत फिरत होतो, आम्हाला काहीच सापडलं नाही. अंधार झाला, परत आलो तेव्हा आम्हाला वाट पण सापडली नाही परत याची. तर अशा गोष्टी खूप केल्या आहेत. पण ती मजा पण असायची ना, एक्साइटमेंट असायची की जुन्या पुण्यातल्या वाड्यांच्या खाली खजिने लपून ठेवलेले आहेत, अशी काही समज होती. तर आम्ही काही ठिकाणी जाऊन ते कुठल्या वाड्याच्या कुठल्या खोलीत खाली खजिना असणार हे सगळं केलं आहे. पण ते बालपणी केलेल्या गोष्टी आहेत आणि त्याची ती लहानपणीतली मजा होती. आता मोठं झाल्यानंतर आपण खजिन्याचा शोध घ्यायचा कोणाला म्हटलं तर तो म्हणेल की काय मूर्खेस का, याचा कुठला खजिना आहे. तर तेच चॅलेंज होतं की लोकांपर्यंत हे कन्व्हिक्शननी पोहोचवणं की असा खजिना आहे आणि तो कुठेतरी आहे आणि तो इतक्या वर्ष, 350 वर्ष कोणाला सापडला नाही आहे आणि तो आता बघा शोधा. ते कन्व्हिक्शननी मांडणं, त्यातला खरेपणा कुठेतरी समोर लोकांच्या ठेवणं आणि लोकांना ते पटवून देणं, हा खरंच सगळ्यात मोठा चॅलेंजिंग भाग आहे शोचा. पण डॉक्टर प्रकाशनी जे काही इंटरेस्टिंग गोष्टी त्याला बॅकिंग लिखाणातच दिलेल्या आहेत ना, त्याचा फायदा आम्हाला खूप झाला. आणि त्याची कन्सेप्ट आहे, त्यांनी कल्पना मांडली आहे, जी कल्पना तशी म्हणली तर फिक्शनलच आहे, पण ते खूप एक्साइटिंग आहे की जर का असं झालं असेल आणि आपल्याला त्याबद्दल माहीतच नसेल तर एक नक्की सांगेन मी लोकांना की हा खजिना लुटेचा खजिना नाही आहे. कारण लोकांना पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना म्हणलं तर वाटतं की सुरत लुटल्यानंतर येताना जो खजिना लपवला होता तो खजिना तो आहे का? हा तो खजिना नाही आहे, आमचा वेगळा खजिना आहे, आमचा काल्पनिक वेगळा खजिना आहे, पण तेवढाच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग कन्सेप्टवर आधारित आहे की हा कुठला असू शकतो. महाराजांबद्दल ज्यांना माहिती आहे आणि ज्यांनी अभ्यास केला त्यांना हे माहिती आहे की असा मराठ्यांच्या आणि महाराजांकडे असे खजिने कधीच नव्हते की जे ते खजिने घेऊन फिरायचे. कारण त्यांनी सगळं राज्य स्वतः उभं केलेलं आहे. असं नाही की त्यांना वडिलोपार्जित खजिने मिळत गेले. जे आपले बरेच राजा आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रांतातले जे राज्य आहेत तिथे खजिने होते आधीपासून, महाराजांनी सगळं उभं केलं. तर त्यांना असा कुठला खजिना त्यांच्याकडे आधीपासून होता, तर त्यांचा खजिना त्यांचे सैनिक होते, त्यांची प्रजा होती, असा वेगळा कुठला खजिना आहे. तर ती इतकी इंटरेस्टिंग काही कल्पना आहे पुस्तकात जी आम्ही वापरली आहे आणि ती जर वर्क झाली ना तर लोकांना फार कमालीचा काहीतरी एक इन्साईट मिळेल आपल्या इतिहासावर. सो ते करायचा प्रयत्न आहे आणि त्याचा कुठेतरी कनेक्शन, मी तुला स्पॉइलर देत नाही आहे, पण त्याचं कुठेतरी कनेक्शन विजयनगर साम्राज्य जे होतं, जे दक्षिणेतलं आपल्या खूप भव्य मोठं साम्राज्य होतं विजयनगर एम्पायर, त्याच्याशी पण कनेक्टेड आहे. सो छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय दौरा केला तेव्हा ह्याचं काय कनेक्शन होतं का, ते विजयनगरच्या साम्राज्यातनं गेले का, तिथे काही घडलं का, ही एक काल्पनिक एक संदर्भ आपल्या लेखकांनी मांडला आणि तो खूप उत्तम पद्धतीने त्यांनी उभा केला आहे.
सो बघूया आता शो बघितल्यावर लोकांना कितपत ते मला- कळेल. मलाच फार एक्साइटमेंट आहे आणि मी शाळेत असताना असं असायचं की डॅन ब्राऊनची पुस्तकं मी फार मोठी फॅन अरे होते. वा, कमाल. तर इंडियाना जोन्स किंवा Correct, डॅन correct. ब्राऊन सारखा आता काहीतरी हिंदीत मराठीत म्हणजे मराठी कॉन्सेप्ट आपल्याला हिंदीत बघायला मिळतोय, याच्यासाठी मी खूप एक्साइटेड वा आहे. वा. आणि मला असं वाटतं की लोक म्हणजे तू जसं म्हटलंस तसं इंडियाना जोन्स आणि डॅन ब्राऊन वाचून मीही कुठेतरी म्हणजे माझ्या बालपणी पण इंडियाना जोन्सची सुरुवातच झाली होती. आता तर म्हणजे 40 वर्ष तर इंडियाना जोन्स हे 6 वेगळ्या सिनेमातनं तो हॅरिसन फोर्डनी तो उभा केला होता आणि इतकं कमालीचं आहे की ते टाईमलेस आहे. म्हणजे ते बरोबर आहे. कुठल्याही काळात कुणीही पाहिलं तरी ते तेवढंच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वाटतं. सो तो मला वाटतं मुद्दा या शो बरोबर करण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि म्हणून मी डायरेक्टलीच मी शोमध्ये पण ट्रेलरमध्ये पण म्हटलं आहे की अरे हा इंडियाना जोन्स सारखाच का वाटतोय, कारण आपण म्हणजे सगळेच तो रेफरन्स पॉईंटच धरतो पण बरोबर आहे. आपल्याकडे तो सगळ्यात स्ट्रॉंग रेफरन्स आहे. सो बघूया आता. सर थोडासा एक ऑफ टॉपिक प्रश्न विचारते. तुम्ही म्हटलं की लहानपणापासून इंडियाना जोन्सच्या फिल्म्स तुम्ही बघत आलात, तर तुम्हाला फिल्म मेकिंगचा वारसा घरून मिळालेला आहे. तर असे अजून कुठले डिरेक्टर्स आहेत की ज्यांचा तुमच्यावर प्रभाव आहे? खूप आहेत. मग स्पिलबर्ग म्हणजे आता आपण इंडियाना एक- जोन्सबद्दल बोलतो पण स्टीव्हन स्पिलबर्ग तर मुंजामध्ये पण रेफरन्स येतो. येस, तो कॅरेक्टरलाच मी स्टीव्हन स्पिलबर्ग नाव दिलं आहे. माझा तो आवडता दिग्दर्शक आहे आणि त्याचा खूप मोठा प्रभाव आहे माझ्या जनरेशनवर, कारण आम्ही मोठे झालो त्यांचे सिनेमे बघून. मग ते जुरासिक पार्क असो, ते शिंडलर्स लिस्ट असो, E.T. असो, हे सगळे किती असंख्य सिनेमे त्यांचे, जवळपास सगळेच. आणि खूप कमी वेळा असं होतं ना की एक डायरेक्टर एवढ्या कन्सिस्टंटली प्रत्येक सिनेमा एवढा भारी बनवतो. खरं तर हा तो फिल्म मेकर माझ्यासाठी होता. तसाच रॉन हॉवर्ड ज्यांनी डाविंची कोड केला, त्यांनी काही फार कमालीचे सिनेमे केलेत. तर तो एक डायरेक्टर आहे. असे बरेच आहेत. म्हणजे माझ्या जॉनर वाईज तुम्हाला विचारलंस तर राईट फ्रॉम मी सत्यजित रेपासून म्हणीन, अल्फ्रेड हिचकॉक, कुरोसावापासून आपले इंडियन फिल्म मेकर्स आशुतोष गोवारीकरपर्यंत फार कमालीचे, इम्तियाज अली, राजकुमार हिरानी, असे सगळ्यांनी आपापल्या काळामध्ये इतके भारी सिनेमे केले आहेत आणि प्रत्येक सिनेमाचा आपल्या जनरेशनवर, आपल्या इंडस्ट्रीवर, भारतावर प्रभाव वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. सो लहान असताना आमचं पुण्यात एक मी लहान असताना आमचं पुण्यात एक टॉकीज होतं, अलका टॉकीज नावाचं, जे खूप पुण्यातलं फेमस थिएटर होतं, सिंगल हो. स्क्रीन थिएटर होतं. अलका चौक त्याला आपण अजून ओळखतो, पण ते अलका टॉकीज म्हणून आम्ही ते चालवायचो. आणि माझं बालपण त्या अलका टॉकीजमध्ये खूप गेलं आहे, कारण शाळेची सुट्टी लागली की मग आपण अलका टॉकीजवर जाऊन वेळ घालवायचा. मग आपण स्क्रीनच्या मागे मजा करणं किंवा त्या कॅन्टीनमध्ये फिरणं किंवा शो चालू असताना मागे बसणं, कुठलाही शोला रँडमली जाऊन बसायचो, ऑफिसमध्ये खेळायचो. तर बालपण एका थिएटरमध्ये गेल्यानंतर ना त्याचे कुठेतरी एक आकर्षण त्या अख्ख्या मीडियमचं तेव्हापासूनच निर्माण होतं. साहजिक येते. हां, आणि त्या प्रोजेक्शन रूम, आणि त्या काळात प्रोजेक्शन रूम असायचे, रीळ असायचे. आता तर आपलं सगळं डिजिटल झालं आहे, पण तेव्हा मोठे मोठे रीळ यायचे आणि त्या रीळला कनेक्ट करून कसं ते जोडलं जायचं आणि कसं दाखवलं जायचं. आणि मग कुठून ते प्रिंट असायच्या, प्रिंटला शिफ्ट केलं जायचं. तर ते प्रिंटला इथून तिथे थिएटरला, म्हणजे आज इथे 6चा शो असेल तर 9चा शो इथून त्या थिएटरला आहे, तर ती प्रिंट जायची. ओके. असं नाही की ही प्रिंट इथेच राहिली, तर ती प्रिंट फिरायची. एका शहरात कधी कधी त्या सिनेमाचे 3 शो असले तर एक प्रिंट 3 ठिकाणी फिरायची बापरे. आणि रात्री परत त्या थिएटरला यायची पुढच्या नेक्स्ट नेक्स्ट डे. डे साठी. तर असं इतकी ते मजेशीर असायचं. तर कित्येक वेळा ती प्रिंट घेऊन जाण्याचं काम पण मी केलेलं आहे, सायकलला मागे बांधून ती घेऊन जाणं. तर ते सगळं अनुभवताना मला कुठेतरी मला लकी पण वाटतं की हे आपल्याला करता आलं आणि अनुभवता आलं. पण असेच सिनेमे बघण्यात आले. म्हणून बालपणी राईट फ्रॉम तू इंडियाना जोन्स घे, बॅटमॅनपासून टायटॅनिकपासून टर्मिनेटर, हे सगळे सिनेमे लहानपणी अलकामध्ये. आणि अलकाचं वैशिष्ट्य काय होतं, तेव्हा अलकामध्ये इंग्लिश सिनेमे दाखवले जायचे. ओके. सो इंग्लिश सिनेमांसाठी ते ओळखीचं थिएटर होतं की अलका आणि विजय आणि राहुल असे 3 थिएटर होते जिथे इंग्लिश सिनेमे दाखवले जायचे. सो मला अनेक सिनेमे बघता आले. आणि आपलं थिएटर असल्यामुळे तिकीट हा प्रकार नव्हता, जा बसा, पिक्चर कुठूनही बघा, कुठेही संपवा, कधीही बघा, आणि किती वेळा बघा. किती वेळा बघा. येस. सर तुम्ही मगाशी म्हटलं दाविंची कोडचा म्हणजे फिल्मचा Correct, उल्लेख केला. correct. मी पुस्तक पण वाचलंय आणि एक अनुभव माझा असा आहे की पुस्तक खूप वास्ट असतं. करेक्ट. म्हणजे खूप बरोबर. मोठं असतं, खूप डिटेलिंग असतं. आणि Correct. आपण किती जरी म्हटलं तरी म्हणजे पिक्चरमध्ये किंवा सिरीजमध्ये एवढं दाखवायला आपल्याला लिमिटेशन्स येतात. 100%. असं शिलेदारच्या बाबतीत कुठे घडलंय का? खूप घडलंय. आणि यासाठी जे म्हणजे मी स्वतःच सांगतो आता हे की बऱ्याच वेळा असं होतं ना की पुस्तकापेक्षा आपल्याला कधी कधी कंटेंट आपण ते हे करतो, आजूबाजूला ठेवून त्याचं कंपॅरिझन करतो. मला म्हणजे हे खरं कंटेंट बनवताना जाणवलं की ते कंपॅरिझन का करू नये. कारण प्रत्येक फिल्म मेकर, प्रत्येक मीडियमचा एक वेगळा चॅलेंज असतो खरे. आणि त्या चॅलेंजला त्याच टीमला माहीत असतं तो चॅलेंज कसा त्याला सामोरे जाणं आणि ते कसं बनवायचं. आपण पुस्तकात काही पण लिहू शकतो, म्हणजे काही पण बरोबर ना, as in एक्झॅक्टली. आता
अशा पद्धतीचं पुस्तक आहे. म्हणजे हा. असं नाही की ते 4 मित्रांचा ड्रामा आहे किंवा एका कपलची स्टोरी आहे घरातली. हे असं पुस्तक आहे की लेखकांनी ते कुठे कुठे घेऊन गेलाय तो. ज्यांनी बरोबर. पुस्तक वाचले त्यांना जाणवेल की त्याची विचारशक्ती, काल्पनिक विचारशक्ती काय पराकोटीची आहे की त्यांनी ती इतके इंटरेस्टिंग लिहिलंय. आणि ते एक्झिक्यूट करताना मग जे चॅलेंजेस होते ते फक्त चॅलेंजेस हे स्केल बजेटचे नव्हते, ते परमिशनचे पण होते. जसं मी आता तुम्हाला सांगतो की ज्यांना पुस्तक माहिती आहे त्यांना हे जाणवेल की पुस्तकामध्ये खूप मोठा एक चॅप्टर आहे अजंता एलोरा केव्ज आणि ह्याचा कैलाश हो. गुफांचा. तो आम्हाला नाही करता आला, कारण ह्याचं कारण आम्हाला परमिशनच नाही मिळाली. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला, पण आम्हाला जाणवलं की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची इतकी सेन्सिटिव्ह साईट आहे ती की बरोबर तुम्ही तिथे शूटिंग नाही करू शकत. आणि आम्हाला असं जाणवलं की आता इथे शूटिंग करता नाही आलं तर खरं वर्णन ह्याचंच आहे, आहे. आपल्याला हेच दाखवता नाही आलं तर आपण हे किती चुकीचं करू. आपण कुठेतरी छोटासा सेट लावणं आणि मग त्याला तो न्याय मिळणार नाही, ती भव्यता ती नाही भव्यता दिसणार नाही. की एका दगडातनं कोरलेलं अख्खं वर्ण खाली एक असं एक मंदिर, आणि अशी त्या मंदिरात खरं मंदिरच आहे ते, हो. पण त्या अशा गुफा आहेत आणि ते इतकं कमालीचं आहे की त्यालाच दाखवणं गरजेचं आहे ना. मी त्याचा सेट लावून अरे आम्ही कसं हे बनवलं हे दाखवणं पण चुकीचं आहे. पण ते नाही करता आलं आम्हाला, कारण ती गव्हर्नमेंट परमिशन्स आता अशा होत्या की आपण नाही जाऊ शकत. म्हणून आम्ही तो चॅप्टर वगळला. सो अशा खूप गोष्टी ज्या करायच्या होत्या त्या करता आल्या नाहीत या टेक्निकल कारणांमुळे, त्या आम्ही नाही केल्या. पण आम्ही आमचे पर्याय शोधले. आणि मला असं वाटतं की कसं आहे, 550 पानांचं पुस्तक आहे, जे 210-220 पानांमध्ये कंप्रेस करणं हा एक वेगळा चॅलेंज असतो. कारण खरंय. लेखक लिहिताना त्याचे धागेदोरे असे बांधतो की ते इतके इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही मधला एक काढला तर ते सगळं कोलमडतं. सो खरंय. त्याला कनेक्शन करत राहणं आणि त्या पेसनी जात राहणं. कारण ऑडिओ व्हिज्युअलमध्ये कसं आहे, आपण 3-4 सेकंदाला आपल्याला कळतं व्हिज्युअलमधनंच की ह्यांचं काय म्हणणं आहे. बरोबर आहे. पुस्तकात तुम्हाला 4 पानांमध्ये ते लिहायला लागतं. सो ती मीडियमचा पण तो खेळ आणि त्याचा भाग आहे. सो आम्ही ते जितकं जमेल तेवढं बॅलन्स करायचा प्रयत्न केला आहे. मूळ कथा तीच आहे, मूळ इमोशन तेच आहे. पण जर तू कनेक्शन्स शोधलीस तर तुला एक वेगळी कनेक्शन्स पण दिसतील याच्यामध्ये जे पुस्तकात नाही आहे. सो मोर दॅन डायरेक्ट रिमेक, मी त्याचं अडॅप्टेशन किंवा त्याचा एक पुस्तकाचा इन्फ्लुअन्स की पुस्तकाचा बेस घेऊन उभी केलेली सिरीज म्हणेन मी. पण येस, हे चॅलेंजेस कसं आहे, लोकांसमोर हे चॅलेंजेस मांडता मला येऊ शकतील ज्यांना पुस्तक माहिती आहे त्यांना. मला इनफॅक्ट ह्याची खात्री आहे की हा हिंदी शो असल्यामुळे माझी 90% ऑडियन्स आहे ज्यांना पुस्तक माहीत पण नाही आहे. त्यांच्यासाठी हे इतके इंटरेस्टिंग असणार आहे की त्यांना ते फार भारी वाटेल. पण एक असं होऊ शकतं सर की म्हणजे सिरीज बघून लोकांना आणखीन इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि आणि पुस्तक वाचतील. लोक म्हणतील आम्हाला हिंदी ट्रान्सलेशन सेम माझं घडलं होतं फास्टर फिणे बाबतीत. मी आता म्हणजे- सर तेच म्हणणार होते, तुम्ही कनेक्शनचं म्हणत होतात, फास्टर फेणेमध्ये जे कनेक्शन जोडलेले आहेत बारीक बारीक. फास्टर फेणेची जी कथा आहे, जी सिनेमाची कथा आहे, ती पुस्तकात अशी कुठलं पुस्तकच नाही आहे फेणेचं. नाही. फेणेतल्या पुस्तकं जी आहेत त्याची जी त्या सगळ्या त्यांच्या ॲडव्हेंचर्स आहेत फास्टर फेणेचे, त्या वेगळ्याच कथा आहेत. हो. आणि आम्ही जेव्हा अमेयाबरोबर, आणि मी क्षितिज पटवर्धन लेखक आहे माझा, आम्ही जेव्हा उभा तो अख्खा फास्टर फेणे सिनेमा केला तेव्हा आम्हालाही असं वाटलं की ही आजची कथा सांगू ना आपण. बरोबर आहे. 2017 साली केलेला सिनेमा आहे, तर आता 80 साली लिहिलेली पुस्तकं आणि 17 सालचा सिनेमा आहे, तर आपण आजच्या पद्धतीने कथा सांगू, कॅरेक्टर तेच घेऊ, पण Character तेच आहे. त्याचा म्हणजे सोल तेच आहे, त्याचं फक्त बाहेरचं एक कवर बदलूया. म्हणजे So- शाळेत असताना मी जी पुस्तकं वाचलीत फास्टर फेणेची आणि जे मी पिक्चर बघते तर मला जाणवतं की ते हेच कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर त्याचे, पण तुला जाणवलं एक नवीन जग आहे, नवीन नवीन जग कथा आहे. आहे, नवीन चॅलेंजेस आहेत. हे आणि तसंच आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ती एक्साइटमेंट पण अजून टिकून राहते, वाढते. करेक्ट. आणि मला तोच प्रयत्न मी इथे केला की प्रियल आहे, रवी आहे, आदित्य आहे, कॅरेक्टर तेच आहेत, मूळ कथा तीच आहे, पण त्याची अख्खी जर्नी वेगळी आहे. सो तुम्हाला बघताना ते एक्साइटिंग पण वाटेल, यू नेवर नो. पण मला आत्तापर्यंत जे प्रेम लोकांनी विथ फास्टर फेणे दिलं, खरं मुंजा पण तसा वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये, कोकणातल्या पण मुंजाबद्दलची संकल्पना वेगवेगळी आहे लोकांची. खूप ठिकाणी प्रत्येकाचं मुंजाबद्दल हे म्हणणं नाही जे मी सिनेमात मांडलंय. पण मला सिनेमा करताना हे जाणीव होती की मला हा एंटरटेनिंग पण करायचं आहे, मला ते कॅरेक्टर उभं पण असं करायचं की जे लोकांना तेवढी एक्साइटिंग वाटेल, लहान मुलांना पण तो त्याची भीतीही वाटली पाहिजे, पण त्याची मजाही वाटली पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही मोठा टास्क आहे. हे सगळं जेव्हा एकत्र तुम्ही आणता तेव्हा तुम्ही कुठेतरी इन्फ्लुअन्स होता मूळ त्याच्या ओरिजिनल कोर कंटेंटची, पण तुम्हाला तुमचं इंटरप्रिटेशन त्याचं शोधणं गरजेचं असतं आणि तुम्हाला ते मांडणं गरजेचं असतं. सो ते जर वर्क झालं तर मग तुम्हाला माहिती आहे की कळतं की तुम्ही काहीतरी वेगळा विचार केला जो लोकांनी अप्रिशिएट केला, ना की तुम्ही कॉपी पेस्ट मारला कुठला. बरोबर आहे सर. जसं मुंजाचं तुम्ही म्हटलं की आपल्या कोकणातली एक कथा आहे किंवा कोकणातला एक कॉन्सेप्ट आहे, त्याला Correct. घेऊन तुम्ही हिंदीमध्ये पिक्चर केला. Correct. आणि अशाच प्रकारच्या खूप गोष्टी महाराष्ट्रात आहेत. Correct. म्हणजे जसं जत्रा असतात, यात्रा असतात, हो. आणि प्रत्येक गावच्या काही परंपरा हो. असतात. आपण कांतारा बघितला बरोबर. की कांतारा एक लोकल गोष्ट घेऊन खूप मोठ्या लेवलला गेला. तसं आपण अजून महाराष्ट्रातल्या काही परंपरांवर आहेत विचार अनेक की परंपरा करायचं? आहेत. अगं आता संकासूर म्हणणं आपला तो तळ कोकणातला घे, तो तसाच हो. आहे
किंवा मला मला असं वाटतं की असं बरेच वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या म्हणजे आता मी मध्ये माझ्या एका नॉन मराठी मित्राला आपल्या जत्रेबद्दल फोटोज दाखवत होतो आणि काही म्हणजे इतक्या कमालीचे व्हिज्युअल्स आहेत की त्यांना म्हणजे ते भारावून गेले हे बघून की अरे अशा जत्रा महाराष्ट्रात होतात आम्हाला माहीतच नव्हतं. आता आपण लहानपणापासून पाहिलेले आहेत पण बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना माहीत नाही आहे की जेजुरीच्या जत्रेत जेव्हा तुम्ही ती पिवळा सगळं उधळता भंडारात तेव्हा त्याची एक व्हिज्युअल मजा वेगळी आहे. तिथे अनुभवण्याची मजा येते. तर ती लोकांना तसं रिक्रिएट करून तो फील द्यावा हा प्रयत्न त्या सिनेमात त्या कथेतनं जर करेक्ट ते बसलं तर ते करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं खूप काही आहे जे आपण दाखवणंच नाहीये. सो कदाचित याच्यावर पण अजून एक पिक्चर येऊ शकतोच आणि आलाच पाहिजे. मला असं वाटतं काय ना आपण हे पंजाबला खूप पाहिलंय हिंदी सिनेमात. आपण UP बिहारमध्ये पण खूप गेलेलो फिरलो. आपण फार महाराष्ट्राला हिंदी सिनेमात पाहिलं नाही. तर ते बघणं गरजेचं आहे. किंवा जरी महाराष्ट्र बघितला तरी तो स्टिरियोटिपिकल काही मुंबई पुणे बाहेर गेलो नाही आपण. म्हणजे महाराष्ट्रात तू खरं बघितलं तर मुंबईच. म्हणजे हिंदी सिनेमात आपण मुंबईच पाहिली आहे. पलीकडे काय पाहिलंय. पण आता मला कोकण दाखवताना लोकांना आश्चर्य वाटलं की अरे हे कोकण कुठे. मला कित्येक लोकांनी विचारलं दिल्लीमध्ये की अरे हे किधर है कोंकण ऐसे इतना सुंदर बीच महाराष्ट्र में है. बोला हाँ है. अभी आप आते नहीं तो हमें अभी यू शुड कम एंड सी. पण त्या पद्धतीनेच म्हणजे फक्त कोकण सोड पण आपण कुठल्याही प्रांतात जो महाराष्ट्राच्या त्याची एक वेगळी मजा आहे आणि त्याची ब्युटी आहे. त्याच्या कल्चरची ब्युटी आहे. सो खानदेशात पूर्ण वेगळं आहे, विदर्भात अजून वेगळं आहे एकदम. तर ही व्हरायटी आणि ब्युटी जर आपण मराठी सिनेमात एक्सप्लोअर केलीच आहे आणि मराठी सिनेमात करण आपले फिल्म मेकर डिरेक्टर्स आहेत जे त्या प्रांतातून येतात आणि त्यांचे सिनेमे बनवतात म्हणून ही व्हरायटी दिसते आपल्याला. तर मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या वेगळ्या प्रांतात वेगळं कल्चर, वेगळ्या हिस्ट्री, वेगळ्या कथा आहेत दडलेल्या आणि इतक्या सुंदर आहेत त्या. आणि तसं म्हणलं तर असंख्य आहेत त्या की आपण मराठीत तर केल्याच आहेत कारण मराठीत वेगवेगळ्या प्रांतातनं वेगवेगळ्या फिल्म मेकर्सनी आपापल्या पद्धतीने त्या कथा सांगितल्या. कारण ते फिल्म्स त्या कथा जगलेत. जसं नागराज एक वेगळी कथा सांगतो, सुबोध एक वेगळी आणतो, प्रवीण तरडे एक वेगळी आणतो. मुंबईतनं किती फिल्म मेकर झाले ज्यांनी आपापल्या कथा सांगितल्या. तर असं बघितलंस तू तर मराठीत खूप छान एक्सप्लोर झाले ते. पण आता हिंदीत करत असताना मला असं नेहमी वाटतं की आपण मराठी जे रिप्रेझेंटेशन केलं हिंदी ते इतकं लिमिटेड मुंबईशी केलं आणि मग मराठी इन्स्पेक्टरच आहे, मराठी कुठला तरी कामवाली बाई आहे किंवा कुठला तरी कर्मचारी आहे गव्हर्नमेंटचा किंवा कुठेतरी व्हाईट कॉलर नोकरी करणारा मध्यमवर्गीय आहे. ह्याच्या पलीकडे गेलोच नाही होत. आणि हे का कारण मग हे असं चुकीचं आहे. आज एवढं थोडी मराठी आहे. तर हे मला असं वाटतं की दाखवत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून शिलेदारमध्ये पण दिलीप प्रभावळकरांचं कॅरेक्टर आहे तर ते मोठ्या पदावरचे जज आहेत. मी ठामपणे हे म्हणलं मला नाही दाखवायचे मराठी कॅरेक्टर्स अशा पद्धतीचे. मला वेगळ्या पद्धती जे आहेत ते दाखवूया ना आपण. कारण आज मराठी माणूस कुठे कुठे बसलेला आहे तर का नाही दाखवावं. तर असे मुंजात पण करायचा प्रयत्न केला, इथे पण करायचा प्रयत्न केला. आणि आता थँकफुली म्हणजे जितकी माझी इच्छा जरी असली तरी जर सपोर्ट नसेल प्लॅटफॉर्मकडनं प्रोड्युसरकडनं ते होत नाही. तर तो आता समोरनं पण येतोय की अरे हे वर्क होतं आहे बरं का. म्हणजे मुंजा वर्क होतोय म्हणजे आपण अजून करूया किंवा हे असं वर्क होईल तर मग हे अजून करूया. तर तो कॉन्फिडन्स वाढायला लागला आहे. आणि आनंद याच गोष्टीचा आहे की आपल्याला ॲज अ फिल्म मेकर म्हणून हे अजून करता येऊ शकलं तर आपली भाषा, आपली लोकं, आपली संस्कृती आपण हिंदीत मोठ्या प्रमाणात नेऊ शकतो. आपले कलाकार सुद्धा. कलाकार तर म्हणजे तेच बघ आपल्याकडे आपण कित्येक वर्ष बघतोय की आता रोहित शेट्टीसारखा फिल्म मेकर कित्येक मराठी कलाकारांना घेऊन सिनेमे बनवतो. आणि तो म्हणतो पण हे की अरे मराठी कलाकार किती म्हणजे काय कमालीचं काम करतात जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांना तेवढी संधी मिळत राहणं ती गरजेचं पण आहे. जर ती देता आली तर मग उत्तमच आहे. आता राजीवच्या बद्दल मला लोकांनी विचारलं की तुम्ही राजीव खंडेलवालच्या ठिकाणी खरं आम्हाला वाटलं होतं अंकुश चौधरी घ्याल किंवा. पण माझा मूळ मुद्दा होता की ज्या पद्धतीने मी हे कॅरेक्टर उभं केलं आहे ते असं आहे की तो नॉन मराठी आहे. तो महाराष्ट्रातला नाही आहे. तो बाहेरनं येऊन पुस्तकात पण तसं आहे की तो भट परिवारातला आहे जो बाहेरनं येतो आणि महाराष्ट्रातनं वेगळ्या पद्धतीने तो इतिहास बघतो. सो त्यासाठी मला नॉन मराठीच खरं ॲक्टर हवा होता. म्हणून राजीव खूप उत्तम पद्धतीने तिथे बसतो. रवीच्या कॅरेक्टरमध्ये तो खूप उत्तम जातो. आपल्याला तो वेगळा दृष्टिकोन दाखवता येतो. हां. आणि कारण हा हिंदीत शो आहे म्हणून तुम्हाला मग ती गरज पण वाटते की तुम्हाला त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी की खरं तर नॉन मराठी प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा शो आहे. बरोबर. त्यांनी ते एक्सप्लोर करणं गरजेचं आहे की हे काय आहे. सगळे कॅरेक्टर्स मराठी येतात तर काही काही गोष्टी एक्सप्लेनच होणार. म्हणजे मला तर असं वाटतं की हे सांगणं एका मराठी माणसाला की महाराज कोण होते हे किती मूर्खपणा आहे. त्याला ह्याला माहीत कसं नाही. मग पहिला प्रश्न होता ह्याला तर माहीत असलं पाहिजे. बरोबर. तर मग मला असं वाटलं की नॉन मराठी माणसाला ते सांगणं त्यात मजा आहे आणि ते करणं जास्त चॅलेंजिंग पण आहे.
सर उलाढाल हा तुमच्या कारकिर्दीतला म्हणजे बराच आधीचा पिक्चर आहे, पहिलाच हो. आणि पण साधारण अशी एक कथा आहे ना की त्याच्यामध्ये पण ढाल हो, सापडते खरंय, किंवा खरंय. म्हणजे असे काही फॅक्टर्स आहेत खरंय. जे आपल्याला परत सिक्रेट ऑफ शिलेदार खरंय. काही दुवे म्हणू खरंय, शकतो, काही खरंय, कनेक्ट्स 100%. आहेत. पण तो पहिला पिक्चर आणि आता कमर्शियल हिट पिक्चर्स केल्यानंतर बॉलिवूडमध्ये डिरेक्ट केल्यानंतरची सिक्रेट ऑफ शिलेदार्स, तर ह्या दोन्ही करताना काय साम्य आहे आणि काय फरक आहे? बरं 16 वर्षापूर्वी झालेला सिनेमा आहे तो, आणि तो पहिला चित्रपट जरी असला तरी तू जर बघितलंस तर तेव्हापासून आतापर्यंत जे काही काम केलंय त्या सगळ्या कामात एक कॉमन दुवा आहे की ॲडव्हेंचरचा. खरे शोध ॲडव्हेंचर. मग तू फास्टर फणे घे, तू झॉम्बिवली घे, तू माऊली घे, तू नारबाची वाडी घे, तू क्लासमेट्स घे, त्या प्रत्येक सिनेमांमध्ये ना कुठे ना कुठेतरी तो एक थ्रेड होता की ॲडव्हेंचरचा, की तो ॲडव्हेंचर म्हणजे कुठला ना कुठला तरी शोध कोण ना कोणतरी घेत आहे. बरोबर आहे. मग तो आयुष्याचा शोध नारवा घेतोय की आयुष्य काय आणि आपलं काय, तर का एका खुनाचा शोध मित्र घेत आहेत क्लासमेट्समध्ये, तर एका फास्टर फेणेमध्ये एक शोध तो सिनेमा शोधावर आहे. किंवा माऊलीपासून सगळ्या म्हणजे झॉम्बिवलीमध्ये पण त्यांचा शोध हा जगण्यासाठी प्रयत्न चालला आहे, त्यांची धडपड चालूच आहे. तो ॲडव्हेंचरच आहे की अरे आपल्या शहरात काय घडलं आणि तर काय. सो मला असं वाटतं की तो ॲडव्हेंचरचा थॉट नेहमीच होता आणि तो मुंजापर्यंत होता. सो तो एक कॉमन थ्रेड आहे जो मला सिनेमा बनवण्यात एक एक्साइटिंग वाटतो, की आपण कुठलाही सिनेमा करताना ती जर्नी, ती ॲडव्हेंचर शोधत राहणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला नवीन जग उभं करता येतं, तुम्हाला नवीन पात्र उभी करता येतात, तुम्हाला एक वेगळ्या अशा जागा शोधता येतात की ज्या आपल्या आयुष्याच्या पलीकडेच्या आहेत. आणि रिअलिझम असतं एक ठराविक लेवलला, पण त्यातलं सरिअलिझम शोधण्यात, त्याच्यातली फॅन्टसी शोधण्यात जी मजा येते ना, मला फिल्म मेकर आणि मला फिल्म मेकर म्हणून तर असे सिनेमे करण्यात जास्ती मजा येते. सो भलेही मी कितीही रिअलिस्टिक सिनेमा बघायला मला आवडतो एक प्रेक्षक म्हणून, पण तू करायला सांगितलं असतं मला फार अवघड पडेल तो करणं. पण तुम्हाला काहीतरी एक वेगळं जग उभं कर जे मी कुणीच पाहिलं नाही कधी, ते उभं करताना मला अजून मजा येईल. सो हे चॅलेंजेस कुठेतरी आधीपासूनच होते. सर जसं तुम्ही म्हटलं की उलाढालपासून फास्टर फेणेपासून ते आतापर्यंत शोध ही गोष्ट कॉमन आहे. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं की कमर्शियली सक्सेसफुल फिल्म्स ही पण बऱ्यापैकी कॉमन थ्रेड आहे. हे बघ, ते कसं आहे ना, ते माझ्या हातात कधीच नव्हतं की कमर्शियली सक्सेसफुल सिनेमा बनवणं हे आपण इतक्या गोष्टींवर अवलंबून असतं की आपल्याला त्याचं मार्केटिंग बरोबर होणं, त्याचं टायमिंग जमणं, लोकांना तो ट्रेलर आवडणं, लोकांना तो सिनेमा बघावासा वाटणं. कारण बघ, चांगला सिनेमाच बनवून तुम्ही सक्सेसफुल करू शकता असा काही कुठे नियम नाही आहे. मीच पाहिलेत कित्येक चांगले सिनेमे चालले नाही आहेत आणि कित्येक असे सिनेमे की अरे हा नाही चालणार ते चाललेत. तर आता कमर्शियली सक्सेसफुल कसे झाले हे सिनेमे, तर खरं प्रेक्षकांपर्यंत नक्कीच म्हणेन, पण खूप कुठेतरी एक लक फॅक्टर पण आहे जो वर्क नेहमीच झाला आहे. आणि मार्केटिंग करायचा प्रयत्न नक्कीच केला. की मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की मी जे नवीन फिल्म मेकर त्यांना सांगतो की तुम्ही या क्षेत्रात येत आहे ॲज बिझनेस म्हणून, तुमचं प्रोफेशन आहे. तुम्ही मजा म्हणून सिनेमा करणार असाल आणि तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्हाला हवा तसा बनवा. किंवा तुम्ही एक बिल्डर आहे, तुम्ही म्हणणार की मला करमणूक म्हणून मी एक काही वर्षी सिनेमा करून बघतो, तर तुला करायचं आहे तसं कर. पण तुम्ही जर एक सिरियस प्रोफेशन म्हणून या क्षेत्रात उतरणार असाल, तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही बिझनेस ऑफ सिनेमात आहात. हा बिझनेस आहे, हा धंदा आहे, एक मोठी इंडस्ट्री आहे जी फंक्शन होते, जी खूप लोकांना हे काम देते. तर अशा बिझनेसमध्ये त्यातला कॉमर्स तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आर्ट महत्त्वाचं आहे. आपण फक्त क्रिएटिव्ह साईड बघतो आणि फायनान्शियल गोष्टी बघत नाही. आणि मग तेच होतं ना की मग तिथे फेलियर घडायला लागतं. आपण आणि हे क्षेत्र असं आहे ना, आणि इतकं कमालीचं क्षेत्र आहे की त्यात सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स आहे तिघांचाही तेवढाच चांगला मेळ आहे. की टेक्निक ऑफ सिनेमामध्ये सायन्सची गरज लागते, आर्ट हा नरेशन आणि ड्रामामध्ये लागतं, आणि तुला कॉमर्सची गरज लागते सिनेमाची गणित उभं करताना. तर आपण दुर्लक्ष करून या तिन्ही गोष्टींवर चालणार नाही. आपल्याला जर फिल्म मेकर आहे तिन्ही गोष्टींबाबतीत ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. सो मला तेच वाटतं, मी कुठलाही सिनेमा उभा करताना, कुठलीही ती फिल्म असो, कधीही असो, मी त्यातलं गणित कमर्शियल पण अँगल बघितला आहे की हा सिनेमा उभा करताना आपल्याला कोण लोकं हवी आहेत, काय पद्धतीने केला पाहिजे, त्याचं बजेट काय असलं पाहिजे, त्याचा इव्हेंच्युअल आउटकममध्ये त्याची किती कमाई होऊ शकते, त्याची मार्केटिंग कॅम्पेन कशी असली पाहिजे. सो मी प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टच्या शेवटपर्यंत त्या प्रोजेक्टची धरून असतो की अख्खी कॅम्पेन डिझाईन करण्यापासून, त्याचे पोस्टर्स, ट्रेलर्स बनवण्यापासून, ती कुठे दिसणार आहे, कसे दिसणार आहे, कधी दिसणार आहे, हे सगळं ट्रॅक करत आलो आहे. थँकफुली ते वर्क होत आलं म्हणून ते सिनेमे तेव्हा चालले. पण मे बी मला तेच वाटतं की ना, कुठेतरी आपण इंडस्ट्री म्हणून कमी का पडतो, कारण मार्केटिंगमध्ये खूप कमी पडतो. आपण आपला चांगला कंटेंट वाजवून लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतो. आणि आजचा काळ असा आहे आणि तो जास्ती असा आहे की
जर प्रोड्युसरनी किंवा त्या फिल्म डिरेक्टरनी त्याच्या फिल्मबद्दल गाजावाजा नाही केला ना, तर प्रेक्षकांना फार त्याचं महत्त्व दिसत नाही किंवा वाटत नाही. आज तुम्ही जेवढा मोठ्या लेवलला तुमचे सिनेमा प्रमोट करता, त्याचे होर्डिंग्स लावता, ट्रेलर लावता, त्याचं कॉन्स्टंट एक पब्लिसिटी कॅम्पेन लोकांपर्यंत पोहोचवता, तेव्हा लोक पण त्याची दखल घेतात की ह्यांनी खूप मेहनत केली आहे, पैसा ओतलाय, हा सिनेमा बस केला आहे, म्हणजे हा सिनेमा बघितला पाहिजे. त्याचं महत्त्व वेगळं पद्धतीने उभं राहतं. पण कितीही चांगली कथा असेल, जे तुम्ही प्रमोटच नाही केली, तर लोक विचार काय करतात की अरे ह्यांनाच पडली नाही आहे, त्यांनाच प्रमोट नाही करायची, तर आपण का बघावा, मग जेव्हा कधी येईल टी व्हीवर तेव्हा बघू. ते ही एक मानसिकता आहे आणि ही मराठी सिनेमा बाबतीत जास्ती घडताना दिसते मला, की उत्तम सिनेमेत पण ते प्रमोट होत नाही आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहेत, म्हणून ते सिनेमे चालत पण नाही आहेत. तर हे कुठेतरी मला वाटतं आता आपल्याकडे जर ते बंद झालं आणि तेवढंच एक मशिनरी, एक यंत्रणा आपली मार्केटिंग बाबतीत त्याचं एक छान उभं करता आली, तर त्याचा फायदा इंडस्ट्रीला खूप होईल. आणि जसा पिक्चरचा जॉनर आहे किंवा टॉपिक आहे त्यानुसार मार्केटिंग झाली पाहिजे. नाहीतर एक असं जाणवतं की ट्रेडिशनल वे 100% आणि वेळ बदललाय का आता. म्हणजे मी 2008 साली ज्या पद्धतीने सिनेमा माझा पहिला प्रमोट केला, मी तसा नाही करू शकत आता. कारण लोकांकडे सोशल मीडिया माध्यम आलेलं आहे, लोकांना रील बघण्याची सवय लागलेली आहे. तुम्हाला सतत नवीन काहीतरी कंटेंट क्रिएट करणं, सिनेमा बाबतीत एक्साइटमेंट उभी करणं, नवीन नवीन देत राहणं आणि लोकांना टीज करत राहणं, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. करेक्ट. आणि आपण काय चूक करतो ना, म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे ना आपण सगळं सांगून टाकतो. म्हणजे ट्रेलरमध्ये सगळा सिनेमा दिसतोच लोकांना, मग लोक म्हणतात अरे आता का बघायचा हा, आपण कारण कळला सिनेमा काय हा. मग खरं काय आहे, प्रमोशन ही एक म्हणजे लोकांना फक्त तेवढी खेचून आणण्यासाठी येते की थिएटरमध्ये या मग बघा. सो ते टीज करणं जे आहे ना, ते आपण करत नाही आणि तिथे फेलियर खूप वेळा आपल्याला जाणवतं सिनेमांचं. सो मला वाटतं कुठेतरी ना आपल्याला तेवढी एज्युकेटेड क्वालिफाईड लोक तरी हवीत किंवा मग त्या फिल्म प्रोड्युसर आणि डिरेक्टर्सनी अभ्यास करून त्या पद्धतीने त्यांच्या कॅम्पेन्स उभं करणं गरजेचं आहे. जितका वेळ प्री प्रोडक्शनवर जातो, बाकी सगळ्या गोष्टींवर होतोय, तितकंच मार्केटिंगवर. तुम्हाला सांग, बेसिक गणित आहे. तुम्ही एवढी मेहनत करून एक सिनेमा बनवता आणि तो कुणीच पाहिला नाही, त्याचा उपयोग काय ना. म्हणजे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत लागते ती दुप्पट आहे. म्हणजे मला तर नेहमीच वाटायचं की सिनेमा बनवताना जी दमछाकमची व्हायची नाही, ती प्रमोशनला व्हायची की आपण केलंच पाहिजे हे. आणि ह्याचं महत्त्व पहिल्या सिनेमापासून का मला होतं, कारण मूळ आमचा बिझनेस हा प्रोडक्शनचा होता. तर माझ्या वडील आजोबा हे प्रोड्युसर्स होते, डिरेक्टर मी होतो. तर मी त्यांना बघितलं हे करताना की कुठल्या थिएटरला कुठली ऑडियन्स येते, कुठला शो कुठे घेतला पाहिजे. कारण आपण असे एक जनरल शो लावून टाकतो की इथे 3, इथे 4, इथे 4 असं चालत नाही. कारण प्रत्येक एरियातली ती ऑडियन्स त्या वेळेतली आहे. मेट्रो सिटीजचा वेगळा विचार झाला पाहिजे, टियर 3 सिटीजचा वेगळा विचार. म्हणजे आता सिंपल गोष्ट आहे बघ ना, आता मुंजा करताना आम्हाला माहित होतं की हा जो सिनेमा 7 जूनला रिलीज झाला, नाही झाला आणि 2 आठवडे पुढे गेला तरी हा सिनेमा नाही चालणार. याचं कारण का, म्हणजे परीक्षा नाही, शाळा सुरू व्हायला आता आलेली आहे, मुलांसाठी गेलेला सिनेमा आहे, सगळे फिरून एप्रिल मेच्या सुट्ट्यांवरनं परत घरी आलेले आहेत, शेवटचे 2 आठवडे राहिलेले आहेत. आता लोकांना विचार हा आहे की आता काय करमणूक करायची, आता काय करायचं वेगळं, आपण फिरून तर आलो, आता घरी आहोत, शाळा सुरू व्हायला तर वेळ आहे, तर सगळे सिनेमे बघायला आले. ते टायमिंग साधणं ना, ते फार गरजेचं होतं आम्हाला. कारण आम्हाला तेव्हा सगळे सांगत होते की अरे इलेक्शनचे रिझल्ट येत आहेत, आता कोणी रिलीज करणार नाही सिनेमा, तुम्ही का करताय. पण मी त्यासाठी केलाच नाही. मला माहिती आहे की माझ्या लहान मुलांना, प्रेक्षकांना, त्यांना काय पडली इलेक्शनची, ते येणार सिनेमा बघायला आणि तीच ऑडियन्स आली, म्हणून तो सिनेमा चालला. हे कुठेतरी गणित तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ते सिनेमे उभं करणं, लावणं, लोकांपर्यंत पोहोचवणं. तर हा जसा शो आहे, मला नेहमीच वाटतं की या पद्धतीच्या शोला जरी सिरीज असली, तुम्हाला एक फायदा याचा असं असतो की फ्रायडे, सॅटर्डे, संडेवर अवलंबून नाही तुमचं अख्खं. तुम्हाला तो शो 3 महिन्यानंतर पण सापडणार आहे. आणि बिंज वॉचचा जमाना आहे. पण त्याचा वर्ड ऑफ माउथ हा बस क्रिएट करण्यासाठी जेव्हा हा रिलीज होईल, तेव्हा मला एक वेगळी कॅम्पेन उभी करायला लागेल की लोकांपर्यंत हा वर्ड ऑफ माउथ कसा पोहोचेल. त्यांना जर आवडला तर एक व्यक्ती 10 लोकांना का जाऊन सांगेल की हा बघ. सो ते जे आहे ना, कुठेतरी तुम्हाला, आम्ही तो फोमो थॉट म्हणतो मी त्याला, की ते फिअर ऑफ मिसिंग आउट, की अरे मी पाहिला नाही, ह्यांनी पाहिला, तर मी बघितलंच पाहिजे. सर, गेम ऑफ थ्रोन्स पण मोस्टली एक्झॅक्टली सगळंच फोमोतलं चालतंय आपल्याकडे सध्या. तर ते फोमो कसं उभं करावं आपल्या कंटेंटबद्दल, ते गणित आहे वेगळं. आणि तेच जमलं तर मग लोक बघतील, वाय नॉट. मॅडॉकला पण हे चांगलं जमलंय जसं. एक्झॅक्टली. म्हणून तर मला असं वाटतं की मॅडॉकनी बघ, तू सिम्पल त्यांचं उदाहरण देतो, मुंजा चालायला लागला दिसल्यानंतर त्यांनी स्त्रीला 2 महिन्यांनी प्रिपोन केला. कारण तुम्ही त्या बजमध्ये आहात की ही फिल्म उतरता उतरता ही फिल्म लागली. तर हे इथे तुम्हाला इन्साईट लागतो मार्केटिंगचा. आणि मला अजून एक काय छान वाटतं की युजली असं होतं की एका जॉनरचे जर कंटिन्यू फिल्म्स येतात तर कुठेतरी फटीक तयार होऊ शकतो. 100%. पण मॅडॉकचं असं होतं की येत आहेत कंटिन्यू, पण त्या काहीतरी वेगळं मिळतं, प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळं आहे.
म्हणजे आता त्या सिनेमॅटिक युनिव्हर्स डिक्लेअर केलं तरी असं नाही झालं मार्वल सारखं अरे अजून चालूच आहेत फिल्म, हो, असं नाही. प्रत्येक फिल्म वेगळी आहे, प्रत्येक फिल्मचे विषय वेगळे आहेत, त्याचा डिरेक्टर वेगळा आहे, कारण तो डिरेक्टर त्या सिनेमाचा जो आहे तो त्याच्या प्रांतातनं त्याच्या थॉट प्रोसेसमधनं एक वेगळी त्याची कथा घेऊन येतोय. जसं मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत मुंजा घेऊन आलो, तसा युपीतनं एक साऊथ इंडियातनं अशा वेगवेगळ्या प्रांतातनं त्या कथा घेऊन ते डिरेक्टर्स येत आहेत. सो इतकं एक्साइटिंग आहे ते सगळं एकत्र येताना बघताना. आणि मला असं वाटतं की म्हणजे इंडियन ऑडियन्स आता एवढी हुशार झालेली आहे, त्यांना सगळं ते बघतात, आंतरराष्ट्रीय काय घडतंय, भारतात काय, कोरियन, आता के पॉप फॉलो करणारी, के ड्रामा फॉलो करणारी केवढ्या मोठ्या प्रमाणात Anime. ऑडियन्स आहे, ॲनिमे फॉलो करणारी आहे, थिएटरला ॲनिमे सिनेमे हिट होतात आपल्याकडे, हो. लागत आहेत. तर म्हणजे हे कमालीचं आहे. आणि हे बघतो मी आणि मला असं वाटतं की अरे आपण आपल्या ऑडियन्सला नेहमी का कमी लेखतो, की ह्यांना कळणार नाही तर ह्यांच्यापर्यंत सोपं करून पोहोचूया. गरजच नाही आहे. त्यांना जितकं तुम्ही चॅलेंज कराल तेवढी ती ऑडियन्स अजून एक्साइट होऊन त्यात घुसेल. सो हाच ऑडियन्स प्रयत्न आहे. इतकी हुशार आहे, आपल्याकडनं तसं कॉन्टेंट गेला पाहिजे. हो, आपल्याकडनं कॉन्टेंट गेला, पण आपल्याकडनं त्या ऑडियन्सच्याच स्पेसनी आपण पण राहिलं पाहिजे ना. आपण फिल्म मेकर म्हणून खूप जुने विचार करतो असं मला फार वाटतं. तर ते थोडेसे आपले विचार जर आपण अपग्रेड करत गेलो ना तर आपण ऑडियन्सला टेकन फॉर ग्रांटेड घेणार नाही. मुंजा 2 पण डिक्लेअर झालाय आणि अजून एक पिक्चर आहे थामा. आधी मी असं ऐकलं की त्याचं नाव व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर होतं. करेक्ट. आणि मी फार एक्साइटेड होते कारण युजली आपण हॉलिवूडमध्ये बघितलंय की म्हणजे व्हॅम्पायर डायरीज असतील किंवा ड्रॅक्युला आहे, तर ह्याबद्दल थोडं सांगा ना. हे बघ, विजयनगर ही अशी काल्पनिक जागा होती. ते साऊथचं विजयनगर नव्हतं तेव्हा पण व्हॅम्पायर्स हे नक्कीच होतं. पण मला असं वाटलं की, आणि दिनेश विजयन आणि अमरला पण वाटलं की आपण त्याला व्हॅम्पायर नको म्हणायला, कारण व्हॅम्पायर ही जी कन्सेप्ट आहे ना ही खूप वेस्टर्न आहे. हो, आणि तू हे सगळे सिनेमांचे जे रेफरन्स दिले सगळे वेस्टर्नच आहेत. तर पहिली व्हॅम्पायर विचार केला की आपल्याला युरोप आठवतो, त्याच्या ट्रान्सिल्व्हेनिया, त्याचे पॅलेसीस, ते व्हॅम्पायर. हो. आमचा रेफरन्स तो नाही आहे, आमचा वेताळांचा रेफरन्स आहे. ओके. हां, सो हे जे आहेत हे खूप इंडियन आहेत, आपले रूटेड आहेत. सो ते भले व्हॅम्पायरच्या रेफरन्सनी आहेत, पण ते आपले इथले व्हर्जन्स आहेत. कदाचित विक्रम पण दिसू शकतो. नाही, आता विक्रम वेताळ ही वेगळीच कथा आहे. म्हणजे मी आता स्पॉइलर देत नाही, पण हे म्हणजे उगाच लोकांना मिसलीड नको करायला. पण आपल्याकडे पण व्हॅम्पायरचे एक भारतीय व्हर्जन आहे, ज्याला आम्हाला त्या रेफरन्सनी तो सिनेमा उभा करायचा. तर म्हणून आम्ही ते व्हॅम्पायर या शब्दाचा उच्चार किंवा या शब्दाचा रेफरन्स टाळला आणि त्यासाठी टायटल बदललं आणि थामा केलं. आता हे थामा म्हणजे काय हे पण तुला कळेल. म्हणजे जसं ते आता त्याची कॅम्पेन सुरू होईल त्यात हळूहळू तुम्हाला कळत जातील की हे सगळं कसं कनेक्टेड आहे. पण खूप एक्साइटिंग आहे की एक वेगळं जग, परत वेगळे क्रिएचर्स, वेगळे सुपरनॅचरल कॅरेक्टर्स, हिस्ट्रीशी कनेक्ट आपल्या फक्त हिस्ट्रीशी नाही पण आपल्या फोकलोरशी पण कनेक्ट आहे. तर हे असं नाही की एक कॉपी पेस्ट थॉट आहे की अरे तिथे चाललं व्हॅम्पायर तिथे व्हॅम्पायर करूया, असं नाही आहे. लोक फार म्हणतात की तिकडचं वेस्टर्नचे कॉन्सेप्ट उचलतोय, पण आपल्याकडे खूप शतकानुशतकं या गोष्टी चालत आलेल्या आहेत. हो, मग आपल्याकडे काय चाललंय आणि काय होतं ते ह्याचा आम्ही शोध घेतला आणि तो आणलाय सिनेमात. तर तुम्हाला ते जेव्हा ती फिल्म आता रेडी होईल रिलीजला, तेव्हा तुम्हाला त्याबद्दल गोष्टी दिसायला लागतील. नक्कीच. सर, जसं तुम्ही म्हटलं की एवढा टायटलवर विचार झाला की व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर, मग हे नको, मग थांबा, आणि हे पण खूप महत्वाचं असतं पिक्चरचा बज क्रिएट करण्यासाठी. बरोबर. तसं मराठीत मला असं वाटतं झोंबिवलीच्या वेळी झालं होतं. हो, की झोंबिवली आल्यावर बघ अरे डोंबिवली, मग ते झॉम्बीज. तर हे सगळं क्रिएटिव्ह थॉट होता की मार्केटिंग पर्पज नाही, खरं क्रिएटिव्ह थॉट होता हा. आणि मार्केटिंग एक्साइटेड झाली नक्कीच ऐकून की अरे हे काय फार अतरंगी थॉट आहे हा. खरं जो माझा लेखक आहे तो डोंबिवलीचा आहे आणि तो त्याच्याकडनं ही थॉट आली की तो म्हणला अरे मी डोंबिवलीवरनं सतत अपडाऊन करत असताना ते झॉम्बीसारखा फील येतो आम्ही, की त्या ट्रेनमध्ये बसा आणि मग त्या लटकत या आणि मग तेच करत राहायचं. सो त्यांनीही त्याची आयडिया होती की महेश अय्यर की ह्या झॉम्बिवली की यार ये फिल्म का टाइटल अगर डोंबिवली से झॉम्बिवली ऐसे कितना एक्साइटिंग हो. म्हणलं डेफिनेटली यार हे तर केलंच पाहिजे. टायटलवरनं सिनेमा सुचला आहे आणि सिनेमातनं तो घडलेला आहे. सो उलटं नाही आहे हे. टायटल इतकं एक्साइटिंग सुचलं की आम्हाला वाटलं की अरे आपण कधी झॉम्बी सिनेमा केलाच नाही. आणि तेव्हा पॅन्डेमिक होतं चालू, तेव्हा सगळ्यांचा झॉम्बी झालाच होता. सगळे घरी बसून असे घरातल्या घरात फिरत होते झॉम्बीसारखे. बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडलं की मग पोलिसांच्या लाट्या खायला लागायच्या किंवा मग बाहेर पडलं की मग आपल्याला कोरोना होणार ह्याची भीती असायची. तर त्या काळामध्ये आम्ही झूम कॉलवर चर्चा करत या अरे मग झोंबिवली टायटल इंटरेस्टिंग, मग आता झॉम्बी पिक्चर करायचा का आपण, मग आपण कुणीच कधी केला नाही, मग आपण करून बघूया. एक गो गॉन झाला होता 10 वर्षापूर्वी, मग त्याच्यानंतर कुणी अटेम्प्ट पण केली नाही. तर मग आपण बॉलिवूडमध्ये हिंदी मराठीचा विचार पण कुणी केला. म्हणजे आम्हाला मूर्खात काढलं लोकांनी की मराठीमध्ये कोण झॉम्बी पिक्चर बघणार आहे यार, लोकांना कळेल तरी का. तर तेच चॅलेंज होतं ना. तर मी म्हटलं की चला चॅलेंज घेऊन बघू काय. आणि मला क्लिअर आठवतंय की आम्ही झॉम्बिवलीचं शूटिंग केलं लातूरमध्ये. याचं कारण असं की तेव्हा मुंबई आणि पुण्यात खूप केसेस होत्या कोरोनाच्या आणि लातूरमध्ये मिनिमम केसेस होत्या महाराष्ट्रात. तर मी रितेशला फोन केला, म्हटलं आम्ही लातूरला येऊ का शूट करायला. तर म्हटलं नाही, तुम्ही तुमचं एक बबल बनवा, त्यात करा
पण सगळं टेस्टिंग बिस्टिंग करून या. आता आम्ही ते सगळं जपून गेलो. लातूरमध्ये शूटिंग सुरू केलं आणि आम्ही रोडवर करत होतो आणि ते सगळ्या झॉम्बीजच्या मेकअपमध्ये ते एक अटॅकचा सीन होता की त्या आमेयावर सगळे ते धावून येतात आणि तिथे काही लोकल उभे राहून बघत होते आणि ते मला विचारते, "ये कौन है ये? शैतान है क्या? ये क्या है? इनको क्या बोलते हैं?" म्हणलं, "झॉम्बी." "ये क्या होता है झॉम्बी?" तर मला कळलं, अरे लोकांना खरंच नाही माहिती झॉम्बी काय असतो. आपण गृहीत धरतो लोकांना माहिती आहे, पण आपण लोकांना मग समजूया झॉम्बी. मग मी एक वेगळा सीन लिहिला, जो इन्स्पेक्टर बरोबरचा पोलीस स्टेशनचा सीन तो फिल्ममध्ये नव्हता. तो आम्ही लिहिला की एक अम्मयावर हल्ला झाला आणि तो एका इन्स्पेक्टरला समजवतोय की एक झॉम्बींनी माझ्यावर अटॅक केला आणि तो इन्स्पेक्टर म्हणतोय झॉम्बी काय असतो. हा सीन वेगळा लिहून आम्ही मग ट्रेलरमध्ये तो टाकला, कारण ट्रेलरमधनंच लोकांना डायरेक्टली कळावं की अच्छा झॉम्बी हे असतं का, आणि मग लोकांना तो सिनेमा बघण्यात एक वेगळी उत्सुकता निर्माण व्हावी. तर हे सगळं तशा विचाराने केलेलं होतं. पण तसंच फार अतरंगी विचार, अतरंगी सिनेमा आणि मग ती करण्याची पद्धत पण प्रचंड अतरंगी होती. कारण पीक पॅन्डेमिकच्या काळात शूट झालेला सिनेमा आहे. तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की 6 फुटाच्या अंतरात तुम्ही शूटिंग करायचं आहे. म्हणलं माझा झॉम्बी 6 फुटावरून थोडी चावणार आहे, त्याला तर अंगावरच जायला लागेल त्याच्या, तर ते कसं होणार. तर मग आम्ही असे कलाकार निवडायचो ज्यांना 6 फुटाचं अंतर त्यांना तो असा फार त्यांना हे नाही आहे की नाही चालेल, हरकत नाही, करूया. असे कलाकार पण निवडले. कित्येक कलाकारांनी नाही सांगितलं मला की भीतीपोटी की नाही भीती वाटते, आम्ही नाही करणार पिक्चर, आम्हाला जर काही झालं तर जे येडे होते माझ्यासारखे ते आले सिनेमा करायला. ते दिसत आहेत तुम्हाला सिनेमात सगळे. सर म्हणजे आता झॉम्बीज झालं, वॅम्पायर्स झालं, मुंजा झालं, अजून असे भारतीय किंवा वेस्टर्न असे कुठले कॅरेक्टर्स आहेत की ज्याच्यावर पुढे जाऊन पिक्चर करायचे आहेत? पण आता कसं आहे, मला असं वाटतं की कॅरेक्टर म्हणून फक्त कॅरेक्टर असून उपयोग नसतो, तर कॅरेक्टरची एक फिलॉसॉफी असली पाहिजे. बरोबर. आणि त्यातनं ती कथा घडते. कारण तुला कॅरेक्टर असं ऑन पेपर छान दिसेलच, पण त्याच्यातनं काय कथा सांगायची ते फार गरजेचं आहे. म्हणजे मुंजातनं आम्ही कन्सेंट किंवा प्रेम किंवा लग्न किंवा तो ब्रह्मचारी त्याच्या मुलाचं ते सगळं एक्सप्लोअर करून त्यात ती कथा उभी केली होती. तसंच झॉम्बीलीतनं आम्ही तेच केलं की झॉम्बी जरी हे असले तरी शेवटी सर्वायवल आहे हे, आणि आपण प्रत्येकाचा झॉम्बी झालेला आहे. कसा शहरात राहून आपण कसे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची लढतो आणि आपला तो झॉम्बी होतो. तर त्याच्यातनं एक लार्जर थॉट आली ना, तर त्यातनं तो सिनेमा घडतो. जसं आता वॅम्पायरमध्ये पण ती थॉट आम्ही एक्सप्लोअर केली एक वेगळी. जसं शिलेदार, आता लोकांना आपल्याला माहिती शिलेदार कोण आहेत, पण बाहेर नाही माहिती. तर मी त्यांना तेच सांगायचा प्रयत्न करतो की शिलेदार म्हणजे काय असतं आणि त्याची लार्जर कन्सेप्ट काय आहे, की ते जरी खजिना असेल, त्याचे रक्षक आहेत, पण फक्त तो खजिना म्हणजे फक्त असं काही नाणे शिक्के नाही, तर तो खजिना म्हणजे आपला वारसा पण आहे, आपलं एक परंपरा आहे. हे सगळं खजिना तो पण आहे, जबाबदारी एक्झॅक्टली जतन करायचं. सो आपण पण सगळे शिलेदारच आहोत, जी जतन करणं गरजेचं आहे. ती थॉट मिळणं गरजेचं आहे. तशी थॉट जर त्या कॅरेक्टरमधनं मिळाली तर मग त्याच्यातनं एक कथा लिहिली जाऊ शकते. तर असे आहेत काही कॅरेक्टर्स. मी माझ्या पद्धतीने रिसर्च करत असतो, पण अशी झोप उडाली पाहिजे ना की नाही ह्याच्याबद्दल सांगितलंच पाहिजे. मुंजा कसं झालं होतं ना गं, मी कोकणातनं, म्हणजे आमचं मूळ गाव कोकणात असल्यामुळे लहानपणापासून खूप त्याच्याबद्दल ऐकण्यात आलं होतं. सो ते फॅसिनेशन वर्षानुवर्ष होतं. सो असं नव्हतं कधीच की यार एकदम सडनली मुंजा दिसला आणि मग तो काय आणि मग शोध घेऊन सिनेमा केला. सो तो राहतो आपल्याबरोबर. आणि मला असं वाटतं की जे आपण जगलोय ते सांगणं पण जास्त सोपं जातं. आणि त्याची एक्साइटमेंट असते आणि ती ओढ तेवढी असते. सो तसं काही सापडलं तर मग म्हणजे मला अजून आठवतं आहे, मी अमरला हे म्हटलं पण की म्हणलं तू सिनेमा केलास त्यावर स्त्री म्हणून, पण बालपणी माझ्या पुण्यामध्ये अशी एक कन्सेप्ट, म्हणजे एक फॅड होतं ते, की हाकामारी नावाचा एक प्रकार होता, ज्यांना खूप लोकांना माहीत नाही आहे. तुला माहिती असेल तर मग छान, पण मग खूप लोकांना माहीत नाही की एक आम्ही शाळेत असताना की एक हाकामारी रात्री येते, तुमच्या नावाची हाक मारते आणि मग तुम्हालाच ऐकू येते आणि मग तुम्ही तिच्यापाशी जाता आणि मग अदृश्य होता. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं मी 3 दिवस झोपले नव्हते. आम्ही लहानपणी ते म्हणजे आमची कॉलनीमध्ये मला अजून आठवतं आहे की कुठल्या तरी पोरांनी सांगितलं होतं की घराबाहेर असा क्रॉस बनवायचा खडूनी आणि मग ती हाकामारी तुमचं नाव घेत नाही. तर आम्ही प्रत्येक घराच्या बाहेर खडूनी क्रॉस मारत फिरायचो. अशा काही गोष्टी असतात ज्या राहतात तेव्हापासून. मग मी जेव्हा स्त्री बघितला तेव्हा म्हटलं अरे हे तेच आहे की ओ स्त्री कलम मत आणा, हे सगळं तेच आहे, म्हणजे ती हाकामारीच आहे. सो कन्सेप्ट लेवलला त्याच आयडियाज असतात. असं काही नवीन सापडलं, नवीन काही दिसलं जे लोकांना फार काहीतरी वेगळा देणारं असेल तर मग नक्कीच करीन मी. सर जसं तुम्ही म्हटलं की काही आपल्या स्टोरीज वर्ड टेलिंग आहेत आणि ज्या म्हणजे तुमच्याद्वारे मुंजाद्वारे जसं जो मुंजाचा कॉन्सेप्ट आहे हा पूर्ण भारतभर गेला, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या काही गोष्टी आहेत ज्या अजून आपण भारतभर पोहोचवू शकतो. असं आपण भविष्यात इन द नियर फ्युचर कदाचित 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष असं होऊ शकतं का की छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडमध्ये एखादा पिक्चर येतो? झालाच पाहिजे. म्हणजे मला अजून कसा नाही झाला याच्यावर मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, की हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या गांधींवर सिनेमा केला, त्यांनी इतक्या वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा केले तिथे, पण त्यांनी महाराजांवर का नाही सिनेमा केला? जेव्हा आपण हे आपल्या ऐकण्यात पण आलं होतं की महाराजांच्या लढाईच्या कथा, त्यांच्या स्ट्रॅटेजीजबद्दल वेगवेगळ्या अमेरिकेत शिकवलं जातं,
त्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल, त्यांच्या शासनाबद्दल शिकवलं जातं. तर हे सगळं जर ते त्यांना माहिती असेल तर इथे येऊन शोध घेणं गरजेचं आहे. मी इनफॅक्ट हिंदीत कित्येक लोकांना किंवा माझा एक जो मुंजावर माझा जो VFX सुपरवायझर होता तो LA म्हणजे लॉस एंजेलिसचा हॉलिवूडचा होता, ज्यांनी ॲक्वामॅन आणि जस्टिस लीग अशा सिनेमांवर मेन सुपरवायझर म्हणून काम केलं होतं. त्याला मी पावनखिंडीची कथा सांगितली तर तो वेडाच झाला. तो मला म्हणला, "ये 300 मी आय हॅव सीन दिस." म्हणलं, "हे 300 सिनेमा तू बघितला असेल, आमच्याकडे खरं घडलं." म्हणलं त्याला मी, "तू म्हणलं जा कधी पावनखिंडीत, ते घोडखिंड होती ती आधी, त्याला पावनखिंड नाव दिलं आणि ते काय घडलं होतं आणि कसं युद्ध झालं होतं आणि कसं." त्यावर म्हणलं सिनेमे पण झालेत मराठीत, मी ते बघ. तर अशा गोष्टींची ना मला कुठेतरी वाटतं लोकांपर्यंत ते पोचलं नाही अजून त्यांच्यापर्यंत, पण हे पोचेल लवकरात लवकर. आणि मला वाटतं सोशल मीडियामुळे तर डेफिनेटली ते दरवाजे उघडतील. आणि मला एक अजून छान वाटतं की जसं सिक्रेट ऑफ शिलेदार जे ही वेबसिरीज आहे, ही वेगवेगळ्या भाषांमध्ये बघितली जाऊ शकते. लोकांना अजून क्युरिओसिटी निर्माण होऊ शकते आणि याच्यामुळे म्हणजे नॉन मराठी लोक सुद्धा इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचं जो काही काळ आहे, संभाजी महाराजांचा काळ आहे, हे सगळं सुद्धा ते वाचू शकतात, एक्सप्लोर करू शकतात. नक्कीच. म्हणजे मला तर हेच नेहमी वाटतं. इनफॅक्ट आता तू प्रश्न विचारलास म्हणून मी सांगेन की अशी वेळ यावी की मराठी सिनेमा, भारतीय सिनेमा एवढा मोठा व्हावा की आपण हॉलिवूडच्या लेवलचा सिनेमा महाराजांवर करू शकू. म्हणजे आपल्याला त्यासाठी हॉलिवूडमधनं लोक बोलण्याची गरज पडणार नाही. म्हणजे ते प्रोड्युसर जे इथे सिनेमा करण्यापेक्षा आपणच त्या लेवलचा सिनेमा करू शकू, अशी वेळ तर आपल्याकडे आलीच पाहिजे. तर मला असं वाटतं आहे की आता कसं आहे, लोकांना त्याबद्दलचं ज्ञान, गणितं, त्याची समज आता वाढायला लागली आहे आणि यंग फिल्म मेकर्स यायला लागले आहेत आणि नक्कीच आपल्याकडे त्या स्केलचा महाराजांवर सिनेमा बनवणारी लोक असतील. ज्या पद्धतीने रितेश त्याचा सिनेमा बनवतो, उभा करतोय, तो पण मला जेवढं माहिती आहे त्या सिनेमाबद्दल ते फारच भारी आहे. सो त्याची पण स्केल मोठी आहे. तर मला अशी इच्छा, मला तर फारच आवडेल की त्या स्केलला जाऊन महाराजांचा सिनेमा बघण्याचा. तुम्ही मगाशी म्हटलं की ॲनिमे फिल्म्स पण दाखवल्या जातात थिएटरमध्ये. तुम्ही स्वतः ॲनिमे बघता का? मी सध्याचे ॲनिमे फार कमी बघितलेत, पण आधी बघायचो. म्हणजे द हाऊल्स कॅसल किंवा असे काही मला वाटतं आठवतंय की स्पिरिटेड अवे, की हे काही सिनेमेच होते. हे खरं सिरीज नव्हत्या, पण फार कमालीचे सिनेमे होते आणि तेव्हा VHSवर पाहिले होते मी, कारण तेव्हा तर हे खूप 90sचे सिनेमे आहेत. पण मला नेहमीच कौतुक वाटायचं की त्यांची विचारशक्ती, त्यांची काल्पनिक एक ओव्हरऑल जग उभं करण्याची क्षमता काय आउटस्टँडिंग होती, की ते काय पद्धतीने ते सगळं डिझाईन करून ते आपल्यासमोर मांडायचे आणि ते इतकं कन्व्हिक्शननी मांडायचे. इतकं ते वेगळंच वाटायचं की अरे हे कसा विचार केला असेल यांनी आणि त्यात किती फिलॉसॉफी असायची. आणि एक मला गोष्ट आवडते की ते लोक रिसर्च खूप करतात. म्हणजे त्यांच्या ॲनिमेमध्ये वाघनखांचे रेफरन्सेस येतात किंवा कुकरीचे रेफरन्स येतात. किती कमाल आहे की वाघनखांबद्दल एका जॅपनीज ॲनिमेत बोललं गेलंय की कुकरी तरी आपण माहिती आहे मला की कॉमन शस्त्र आहे, पण वाघनखाबद्दल तिथे बोललं जाणं म्हणजे त्यांना कसं कळलं असेल आणि काय रेफरन्स लागला असेल. कोणी सांगावं. कदाचित आता ज्या पद्धतीने कोलॅब्स होत आहेत, कदाचित आपल्या संस्कृतीवरचे काही कॉमिक्स बनतील आणि मग त्याच्यावर ॲनिमे तयार होईल आणि ती जपानमध्ये पॉप्युलर झालं. मग कोणीतरी असा जर कला आर्टिस्ट असेल ज्यांनी ते उभं केलं तर काय कमाल मजा येईल. म्हणजे मला अमर चित्रकथा आणि त्या पलीकडे जाऊन पण आपल्याकडे एक नवीन न्यू एज कॉमिक बुक्स आणि आहेत, असं नाही की नाही आहेत, पण ती जरा पॉप्युलर लेवलला जर मोठ्या प्रमाणात प्रमोट झाली आणि जर अजून झाली उत्तम पद्धतीने, कारण आर्टवर्क करणारे आपल्याकडे कमालीचे लोक आहेत. म्हणजे मी रीलमध्ये काय बघतो ना, काय कमाल आर्टवर्क. आणि AI आता तर ते अजून वाढलेलं आहे. लिओनार्डो. हो 100%. आणि मला वाटतं की त्यामुळे लोकांना तर एक पॉवर पण, ती एक टूल मिळालं आहे की त्यांनी त्यांच्या इमॅजिनेशनमधनं काहीतरी उभं करणं आणि त्यातनं एक सिरीज तयार करणं. सो इनफॅक्ट मला वाटतं की ते घडताना आपण लवकरच बघू. ते घडतंय सर, जपानमध्ये घडतंय. म्हणजे जसं परत शोधावर येते, कारण सिक्रेट्स ऑफ शिलेदार शोध आपण या सगळ्यावर बोलतोय. वन पीस नावाची ॲनिमे सध्या गाजते. त्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे ते असं म्हटलं जातं की हनुमानावरून इन्स्पायर्ड आहे आणि त्याचं एका इव्हन अटॅकचं नाव आहे बजरंगन. तर पण मला वाटतं जसा आपले हनुमान आहे किंवा विष्णू आहे, शंकर आहे, यांच्या त्या देवांवर त्यांची माहिती तिथपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे आता तो वंकरवाड बघ किंवा असे खूप साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये हिंदू कल्चर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. तर त्यांना त्याचा रेफरन्स पॉईंट कसा मिळाला ह्याच्यावर मला फार आश्चर्य वाटत नाही, कारण ते पसरले, लोकांपर्यंत पोचले. पण त्यांनी त्याचा वापर केला आणि त्याच्यावर एक ॲनिमे उभं केली, मला फार कमालीची गोष्ट वाटते. आपण असं होप करूयात की आपल्याकडे ग्लोबल कंटेंट जास्तीत जास्त. नाही, मला वाटतं AI मुळे अजून आपल्याकडे होण्याचे चान्सेस आहेत आता, कारण आपल्याकडे आर्टवर्क चांगल्या पद्धतीने उभं राहू शकतं आता. आणि फक्त AIचा वापर करून नाही, पण एक इमॅजिनेशन वेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. कन्सेप्ट आर्ट्स वेगळ्या बनवले जाऊ शकतात. मी मुंजा करताना आणि इव्हन सिक्रेट ऑफ शिलेदार करताना पण त्याचा खूप वापर केला की स्टोरी बोर्डिंगला, एक बेसिक व्हिज्युअलायझेशनला, एक रेफरन्सिंगला,
की मला जर माझ्या आर्ट डायरेक्टरला सांगायचं असेल की मला या अशा पद्धतीची चा केव्ह हवं आहे, आणि त्या केव्ह म्हणजे ते रायगडाखाली आहे आणि त्यात रायगडाचा काळा दगड पण असला पाहिजे, पण त्या पद्धतीने त्या हाताने पण ठोकून बनवलेलं असलं पाहिजे, तर त्याचं काय लुक आणि फील असावा. आता मी त्याला हे सांगत असताना त्याला म्हणलो की थांब 1 मिनिट, मी तुला दाखवतोच. म्हणून मी ते AI बनवून 5व्या मिनिटाला त्याला तो व्हिज्युअल दाखवलं. म्हटलं हा रेफरन्स आहे, हे नाही की तुला असं बनवायचं आहे, पण माझ्या डोक्यात हे एक विजन आहे, त्याचा तू घेऊन तुझा एक व्हर्जन मला दाखव. सो खूप सोपं झालं त्यामुळे, की एक डायरेक्टर म्हणून मला माझं विजन लोकांपर्यंत आणण्यासाठी. सो तसा वापर करून आपल्याकडे व्हिज्युअल आर्टिस्ट असतील किंवा कित्येक कलाकार असतील, आर्टिस्ट असतील, जे उभं करतील त्यांचं विजन या नवीन नवीन टूल्सचा वापर करून. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हटलं की ती जी विजन आहे, ती जी मेहनत आहे, ती सगळी ट्रेलरमध्ये दिसतीये आणि आय एम व्हेरी एक्साइटेड मला अरे, thank you सिरीज so much. बघण्यासाठी. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की द सिक्रेट ऑफ चिलेदास नक्की बघा, तुमचे रिव्ह्यूज सांगा. आणि थँक्यू सो मच सर, Thank ट्विक you. मराठीला वेळ दिलात तुम्ही. थँक्यू. नाही, माय प्लेजर. आणि मला अशी एवढा आपण एक विस्तारात चर्चा केली, मला फार आवडलं. मी पण सर्व प्रेक्षकांना ही विनंती करीन की 31 जानेवारीला हा शो 6चे 6 एपिसोड एकत्र येत आहेत, तर तुम्ही बिंज वॉच करू शकता. खरं तर फार मोठा पण असा लेंथ वाईज शो नाही आहे, 210 मिनिटाचा शो आहे. तर तुम्ही एका वन सिटिंगमध्ये, आपल्याकडे आणि असे धुरंधर तर खूप असतात की एका सिटिंगमध्ये संपवलावाले, तर त्यांना तर फार सोपं आहे, कारण काही काही तर मोठे मोठे शो संपवतात लोक. कसे संपवतात मला अजून कळलं नाही आहे, कारण मला कित्येक लोक म्हणतात की अरे तुम्ही अख्खा सीझन पाहिला काल रात्री बसून. म्हटलं हा कसा केलास तू? तर हे सोपं आहे तसं, हे एवढं वेळ घेणारं नाही आहे, पण हे तेवढं एक्सायटिंग पण आहे. येस. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला सांगावीशी वाटते की पूर्ण परिवाराने, वय कुठलंही असो, लहान मुलापासून वयस्करपर्यंत सगळ्यांनी हा शो बघावा, कारण हा सगळ्यांसाठी बनलेला शो आहे. अतिशय फॅमिली फ्रेंडली, पण खूप इंटरेस्टिंग इन्साईट्स आणि हिस्ट्री आणि एज्युकेशनबद्दल काही गोष्टी सांगणारा हा शो आहे. आणि तर ॲडव्हेंचर सुद्धा. आणि ॲडव्हेंचर तर आहेच, तर नक्की हा शो बघा आणि नक्की कळवा आम्हाला कसा वाटला.